दारूबंदीसाठी मलोळी गावातील नागरिकांचे बेमुदत उपोषण। माळशिरस तालुक्यातील मलोळी गाव हे संपूर्णपणे दारू विक्री बंदीमुक्त व्हावं या मागणीसाठी गावातील तरुणांनी 1 जानेवारीपासून उपोषण सुरू करत प्रशासनाचं दारूबंदीसाठी लक्ष वेधून घेतलं आहे। बलबीम जाधव आणि मळोली गावातील काही तरुण दारूबंदीसाठी सध्या उपोषण करत असून गेल्या 2 दिवसांपासून हे उपोषण सुरूच आहे। मी बलबीम भगवान जाधव, गाव मळोली। 22 डिसेंबर रोजी आपण पोलीस प्रशासन आणि राज्य उत्पादन शुल्क, त्यानंतर तहसीलदार असतील, माननीय BDO असतील, स्थानिक पोलीस प्रशासन असेल, ग्रामपंचायत असेल, अशा सर्वांना मिळवले की अगदी फोफवलेल्या अवैध दारू विक्री संदर्भात निवेदन दिलं होतं आणि वारंवार निवेदन कारवाई होत नाही म्हणून आपण 1 जानेवारी 2026 पासून आमरण उपोषण करणार आहे असं सांगितलं होतं। त्याप्रमाणे आपण कालपासून उपोषणात बसलो आहोत। जोपर्यंत स्थानिक पोलीस प्रशासन, त्यानंतर उत्पादन शुल्क यांनी संयुक्तरित्या येऊन ॲक्शन प्लॅन काय आहे, का दारू बंद होत नाही किंवा कसे करणार आहात याबद्दल जोपर्यंत ते आपल्याला कल्पना देत नाहीत किंवा याबद्दल कारवाई होत नाही, लेखी आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत हा लढा चालू राहील हे मी यावरून सांगतो। दुसरी गोष्ट, आधी मराठी शाळा असेल, प्राथमिक आरोग्य केंद्र असेल, वाचनालय असेल, तलाठी ऑफिस असेल, याच्या एक 5-10 फुटावरती दारू विक्री चालू आहे। चलन दुकानात दारू विक्री आहे, किराणा दुकानात दारू विक्री आहे। अगदी पिढ्या बरबाद होण्याचं काम होताना दिसत आहे, तरुणाई व्यसनाधीन होताना दिसत आहे, घर परिवार प्रपंच उघड्यावरती येत आहेत, लहान मुलावरती अनाथ होण्याची वेळ आहे। कोणत्याही प्रकारची माघार न घेता कायमस्वरूपी बंदी होईपर्यंत हा लढा नक्की चालू राहील। धन्यवाद।